नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आर्टिकल सबमिशन. पेज एसईओची ही एक टेक्निक आहे आर्टिकल सबमिशन. हे आपण इथे आज पाहणार आहोत. तर आर्टिकल सबमिशन म्हणजे काय? अदर वेबसाईटवर आपण आपला आर्टिकल पोस्ट करतो किंवा आपण आपला आर्टिकल टाकतो अदर वेबसाईटवर, जेणेकरून आपल्या वेबसाईटसाठी क्वालिटी बॅकलिंक्स आपल्याला मिळतील. तसेच आपल्या वेबसाईटला ट्रॅफिक पण भेटेल. अदर वेबसाईटवरून आपल्या वेबसाईटला ट्रॅफिक मिळण्यासाठी, अदर वेबसाईटवरून आपल्या वेबसाईटसाठी बॅकलिंक्स जनरेट होण्यासाठी आपण हे आर्टिकल सबमिट करतो. तर आपण एक पहिला आर्टिकल बनवून घेतो. आपल्या बिझनेस रिलेटेड असेल किंवा एखाद्या टॉपिक रिलेटेड आपण एक आर्टिकल बनवतो आणि ते आर्टिकल अदर वेबसाईटवर सबमिट करतो. याला म्हणतात आर्टिकल सबमिशन. हे का करायचं? याच्यातून आपल्याला क्वालिटी बॅकलिंक जनरेट होतात, याच्यातून आपल्याला ट्रॅफिक मिळतं. तर अशा गोष्टीसाठी आपण हे करतो, जेणेकरून आपलं ऑफ पेज एसईओ चांगलं होईल आपल्या वेबसाईटचं. हा मेन याचा रिझन असतो. ठीक आहे. आणि ॲट द एंड काय होईल? गुगल सर्च इंजिनवर आपल्या वेबसाईटचं रँकिंग वाढेल. युजरला ती फर्स्ट पेजला दिसेल. युजरला ती लवकरात लवकर आपली वेबसाईट, आपला बिझनेस शो होईल युजरला. ठीक आहे. तर हे आर्टिकल सबमिट करत असताना आपल्याला काही ठराविक गोष्टी आहेत, त्याच्यावर थोडंसं फोकस केलं पाहिजे. त्या कोणत्या गोष्टी आहेत, ते कोणते फॅक्टर्स आहेत जे आपण आर्टिकल सबमिट करताना बघितलं पाहिजे, ते आपण आता इथे पाहणार आहोत. तर पहिलं कुठलं आहे? यूज टार्गेट कीवर्ड. ठीक आहे. म्हणजे आपल्या बिझनेस रिलेटेड जे काही कीवर्ड्स असतील किंवा तुम्ही जी पोस्ट लिहिताय त्या पोस्टसाठी त्या रिलेटेड काही कीवर्ड्स असतील, तर ते मॅक्झिमम कीवर्ड्स असले पाहिजेत. ठीक आहे. आपल्याला जेव्हा तुम्ही आर्टिकल सबमिट करता त्याच्यात ते कीवर्ड्स असले पाहिजेत. त्या बिझनेस रिलेटेड, त्या पोस्ट रिलेटेड, त्या टॉपिक रिलेटेड मेन जे कीवर्ड्स असतात, मेन कीवर्ड म्हणजे मॅक्झिमम यूज केले जाणारे कीवर्ड्स, असे मेन कीवर्ड्स तुम्हाला मल्टिपल टाइम्स त्या आर्टिकलमध्ये यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर आहे यूज 500 to 700 वर्ड्स. तर आर्टिकल पोस्ट करत असताना, आर्टिकल सबमिट करत असताना तुमचा जो आर्टिकल असला पाहिजे तो मिनिमम आहे 500 ते 700 वर्ड्सचा आर्टिकल असला पाहिजे. 500 ते 700 हे मिनिमम आहे. 500 ते 700 वर्ड्सचा आपला आर्टिकल मिनिमम, त्या आर्टिकलमध्ये 500 ते 700 वर्ड्स असले पाहिजेत. अगदी कमी लेंथचा आर्टिकल असून चालत नाही. 200 वर्ड्सचा, 200, 300 वर्ड्सचा असा आर्टिकल तुम्ही सबमिट केला तर त्याचा काही फायदा होणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? 500 ते 700 वर्ड्स कमीत कमी असलेला आर्टिकल तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर आहे यूज हेडिंग, सब हेडिंग, इमेजेस एक्सेट्रा. ठीक आहे. तर तुमच्या आर्टिकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? हेडिंग्स टाकायचे आहेत, त्याच्या रिलेटेड सब हेडिंग्स टाकायचे आहेत. काही इमेजेस असतील तर ते टाकले पाहिजेत आर्टिकलमध्ये. बुलेट्स, नंबरिंग, ह्या अशा गोष्टी दिल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे त्याला एक प्रेझेंटेबल बनवा, म्हणजे ते युजरला वाचायला देखील, ते दिसताना देखील व्यवस्थित सुटसुटीत दिसलं पाहिजे. वाचणाऱ्याला देखील इझिली ते वाचता आलं पाहिजे. छानसं असं ऑर्गनाईज करा, चांगलं प्रेझेंटेबल बनवा त्याला. आता इथे मी कसे बुलेट्स वगैरे यूज केलेलं आहे. हे मेन हेडिंग आहे, हे सब हेडिंग आहे, याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स मी दिलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे, सब हेडिंग द्यायचं आहे, बुलेट्स, नंबरिंग. ठीक आहे. अशा गोष्टी त्याला एक प्रेझेंटेबल बनवा त्या आर्टिकलला, हे गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे ऑथर बायो. ऑथर बायो म्हणजे काय? तुम्ही जेव्हा आर्टिकल टाकत असता एखाद्या वेबसाईटवर, तर तुमचा असा एक छानसा बायो त्याच्यावर क्रिएट करा. तुमच्याबद्दल थोडी प्रोफेशनल माहिती तुम्ही लिहिली पाहिजेत. ठीक आहे. जेणेकरून काय होतं, हे ऑथर बायो किंवा हे जे तुम्हाला मी प्रेझेंटेबल करायला सांगतो आहे किंवा त्याच्यात कीवर्ड्स असले पाहिजेत, हे याचा फायदा कुठे होतो? तुमचा जो आर्टिकल आहे तो लवकर ॲप्रूव्ह होईल. हे आर्टिकल सबमिशनमध्ये कसं असतं, तुम्ही वेबसाईटवर जाऊन जेव्हा आर्टिकल सबमिट करता तर ती वेबसाईट ओनरला ॲप्रुव्हलसाठी जातं आर्टिकल. त्याला सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या तर तो काय करतो, त्याला ॲप्रुव्हल देतो आणि त्याच्यानंतर तुमचं आर्टिकल त्यांच्या वेबसाईटवर शो व्हायला सुरुवात होते.
आलं लक्षात? तर ह्या अशा गोष्टी आहेत. तुम्ही तुमचा ऑथर बायो म्हणजे तुम्ही जेव्हा आर्टिकल लिहिता तर ते लिहिल्यानंतर शेवटी तुम्हाला ऑथर बायो टाकायचा असतो. मग त्या ऑथर बायोमध्ये तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन द्यायचं, थोडं प्रोफेशनल वर्डमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे तुमच्याबद्दल. तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आता त्या आर्टिकल तुम्ही लिहित असाल तर डिजिटल मार्केटिंग रिलेटेड मी सपोज एखादा आर्टिकल टाकला तर मला डिजिटल मार्केटिंगबद्दल काय माहिती आहे किंवा मला किती एक्सपिरियन्स आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये. ठीक आहे, तर अशा गोष्टी आपण त्या बायोमध्ये टाकू शकतो. या सगळ्या गोष्टीचा फायदा कुठं होईल, तुमचं जो आर्टिकल आहे तो लवकर ॲप्रूव्ह होणार आहे त्या वेबसाईटवर, जेणेकरून तो लाईव्ह होऊन जाईल लवकरात लवकर. त्याच्यानंतर आहे यूज लिंक इन आर्टिकल. तर लिंक कसं असतं, जेव्हा तुम्ही आर्टिकल लिहित असता तर आपला मेन पर्पज काय मी सांगितलं तुम्हाला, बॅकलिंक्स जनरेट करणे. ऑफपेज एसईओचा मेन पर्पजच असतो हा की बॅकलिंक्स आपण जनरेट करतो. ठीक आहे, मग एक तुम्हाला कमीत कमी म्हणजे 1-2 तरी तुम्ही दिले पाहिजेत, जास्तही देऊन उपयोग नाही आहे. आर्टिकलमध्ये 1-2 लिंक्स असले पाहिजेत. तुम्ही कुठेही आर्टिकल टाका, तिथे तुम्हाला त्या आर्टिकलमध्ये 2 लिंक्स टाकलेच पाहिजेत. ते लिंक्स तुमच्या वेबसाईटचे असले पाहिजेत, तुमच्या बिझनेस रिलेटेड ते लिंक्स असले पाहिजेत, जेणेकरून त्या लिंकवर क्लिक केल्यावर युजर तुमच्या वेबसाईटला येईल किंवा गुगलचे जे क्रॉलर्स असतात ते तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतील. त्याच्याने काय होईल, त्या वेबसाईटचे जे क्वालिटी फॅक्टर आहेत ज्याच्यावर तुम्ही आर्टिकल टाकलेलं आहे त्या वेबसाईटचे देखील क्वालिटी फॅक्टर तुमच्या वेबसाईटला पास होतील आणि तुमच्या वेबसाईटचं देखील क्वालिटी वाढण्याचे चान्सेस आहेत, तुमच्या वेबसाईटची ऑथॉरिटी वाढण्याचे चान्सेस आहेत, प्लस ट्रॅफिक पण जनरेट होतं. तर यामुळे तुम्हाला 1-2 लिंक्स तर टाकले पाहिजेत. आणि कसं असतं, जेव्हा तुम्ही इथे लिंक टाकता तर तुमचा जो मेन कीवर्ड आहे, ज्या कीवर्डवर तुम्ही फोकस करता आर्टिकल लिहिताना, आता मी SEO रिलेटेड आर्टिकल टाकत असेल तर माझा मेन कीवर्ड काय झाला, SEO. ठीक आहे, आता मी जर माझ्या कोर्स बाबतीत आर्टिकल टाकत असेल किंवा डिजिटल मार्केटिंग कोर्स बाबतीत आर्टिकल टाकत असेल तर माझा मेन कीवर्ड काय झाला, डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग. तर अशा रिलेटेड हे जे मेन कीवर्ड आहेत त्या कीवर्डला तुम्ही लिंक देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथून ट्रॅफिक येईल किंवा क्वालिटी बॅकलिंक्स जनरेट होतील, गुगल क्रॉलर्स तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतील. त्याच्यानंतर आहे कीवर्ड डेन्सिटी. कीवर्ड डेन्सिटी काय असतं, म्हणजे किती प्रमाणात तुम्ही कीवर्ड यूज केले पाहिजेत. मेन कीवर्ड असेल किंवा रिलेटेड कीवर्ड्स असतील तर हे किती प्रमाणात तुम्ही यूज केलं पाहिजे तुमच्या आर्टिकलमध्ये. ठीक आहे, तर इथे एक फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ फोकस कीवर्ड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वर्ड इंटू 100. म्हणजे नंबर ऑफ फोकस कीवर्ड म्हणजे आता सपोज मी जर 4 कीवर्ड यूज केले, माझ्या आर्टिकल लिहिलेला मी सपोज त्याच्यामध्ये 700 to 800 कॅरेक्टर्स असतील, वर्ड्स असतील, 700 to 800 वर्ड्स असतील. त्याच्यामध्ये जर का मी 4 कीवर्ड्स यूज केले माझ्या बिझनेस रिलेटेड तर इथे काय झालं, 4 डिवायडेड बाय नंबर ऑफ फोकस वर्ड मी किती यूज केले, मेन कीवर्ड 4 कीवर्ड्स मी यूज केलेत माझ्या बिझनेस रिलेटेड, डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ वर्ड किती 700 इंटू 100. ठीक आहे, तर याचं जे उत्तर यायला पाहिजे, याचं जे आन्सर आलं पाहिजे ते या रेंजमध्ये असलं पाहिजे, 0.5 to 2.5. ठीक आहे, या रेंजमध्ये असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात कीवर्ड यूज करत आहात. कीवर्ड कमी पण यूज करून उपयोग नसतो, कीवर्ड जास्त देखील यूज करून उपयोग नसतो. दोन्ही केसेसमध्ये तुम्हाला डिसॲडव्हान्टेज आहे, तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो दोन्ही केसेसमध्ये. तर तुम्ही तुमचं आर्टिकल लिहित असताना एक कीवर्ड ठरवा, कोणत्या कीवर्डवर तुम्हाला जास्त फोकस करायचं आहे, ते कीवर्ड तुम्हाला किती टाईम वापरायचं आहे, म्हणजे कीवर्ड डेन्सिटी. ठीक आहे, ते कीवर्ड आता 700 वर्ड्सचा आर्टिकल लिहिला, त्यात तुम्ही 5 वेळा जर कीवर्ड यूज केला तर तो फॉर्म्युला चेक करून बघायचा, नंबर ऑफ फोकस कीवर्ड. ठीक आहे, मी 5 वेळा कीवर्ड टाकला आहे, डिवायडेड बाय किती झालेत माझे आर्टिकलचे वर्ड, 700 वर्ड झालेले असतील किंवा 600 वर्ड झालेले असतील, त्याला मल्टिप्लाय बाय 100 करायचं. आलेलं जे उत्तर असेल ते ह्या रेंजमध्ये पाहिजे, 0.5 to 2.5 या रेंजमध्ये ते असलं पाहिजे. ते असेल तर तुमचं आर्टिकल, तुम्ही यूज केलेले कीवर्ड हे करेक्ट आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टींचं काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आर्टिकल सबमिट करताना.
हे सगळे फॅक्टर्स तुम्ही पाहिले पाहिजेत. ठीक आहे. तर आर्टिकल सबमिशनचे बरेचसे वेबसाईट आहेत. जसं तुम्ही बाकीचे वेबसाईट गुगलवर सर्च करता तशाच प्रकारे ही देखील वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे. आर्टिकल सबमिशनचे कोणते वेबसाईट आहेत ते देखील बाकीच्या सबमिशनसारखंच आपल्याला हे देखील सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर कसं असतं, या ठिकाणी तुम्ही जेव्हा आर्टिकल सबमिट करण्यासाठी जेव्हा वेबसाईटवर जाता तिथे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला साईनअप करावं लागतं. साईनअप करताना तुमचे डिटेल्स द्यावं लागतात. त्याच्यानंतर लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमचा जो प्रोफाईल असतो तो प्रॉपरली कम्प्लिटली फिल करून घ्यायचा व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मेन काय असतं, तुमची कॅटेगरी, तुमच्या बिझनेसची कॅटेगरी त्या वेबसाईटवर आहे का बघायची. बऱ्याचशा अशा आर्टिकल सबमिशन, जिथं आर्टिकल सबमिट आपण करतो अशा वेबसाईटवर कॅटेगरीज असतात. त्या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये तुम्ही टाकलं पाहिजे तुमचं आर्टिकल. एखाद्याचं इलेक्ट्रॉनिक रिलेटेड कॅटेगरी असेल, ठीक आहे, एखाद्याचं फूड रिलेटेड आर्टिकल असेल, एखाद्याचं मार्केटिंग रिलेटेड असेल, एखाद्याचं एज्युकेशन रिलेटेड असेल, त्यांनी त्या कॅटेगरीमध्ये ते आर्टिकल सबमिट केला पाहिजे. तुमची कॅटेगरीज नसेल त्या बिझनेसची तर अशा वेबसाईटवर आर्टिकल सबमिट करायचं नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. तर प्रॉपरली हे सगळे फॅक्टर तुम्ही पहा काय आहेत, कसे आहेत. याचा नक्कीच तुम्हाला तुमच्या आर्टिकल लवकर ॲप्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. आर्टिकल सबमिट करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो बघायचा आहे तो आहे तुमचा कंटेंट जो असेल तो युनिक पाहिजे. कोणत्याही आर्टिकलचा कंटेंट तुम्हाला कॉपी करायचा नाही आहे किंवा कोणत्याही वेबसाईटवरून कंटेंट कॉपी करायचा नाही आहे. आर्टिकल सबमिट करत असताना तो आर्टिकल कंपल्सरी तो युनिक पाहिजे, वेगळा पाहिजे. कीवर्ड स्टफिंग वगैरे तुम्हाला करायचं नाही आहे. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. कीवर्ड स्टफिंग करायचं नाही आहे आणि तुमचा आर्टिकल हा युनिक असला पाहिजे. कुठूनही कॉपी करायचं नाही आर्टिकल. ठीक आहे.